आज आपण कॅल्शियम आणि आयर्न रिच नाचणीचे लाडू करणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता लाडू कसे परफेक्ट झालेत. मी सांगेल तसे बनवाल तर असेच परफेक्ट लाडू होतील. इथे कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तूप घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धा किलो नाचणीचं पीठ. ते आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. सर्व तूप आपल्याला एकदम न घालता थोडे थोडे घालून पीठ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. या ठिकाणी पीठ मला कोरडे वाटत आहे म्हणून मी त्यामध्ये पुन्हा तूप घालून पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. हे लाडू साखर नसल्यामुळे डायबिटिक्स पेशंटसुद्धा खाऊ शकतात व लहान मुलांच्या टिफिनसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. ह्या ठिकाणी मला अजून तुपाची गरज वाटत आहे म्हणून मी तूप घालून पुन्हा व्यवस्थित भाजून घेतलं आहे. ह्या संपूर्ण प्रोसेसमध्ये आपल्याला गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे. प्लीज फॉलो अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. तूप जर कमी पडलं तर लाडू हे कोरडे कोरडे होतात. लागेल तेवढं तूप घालून पीठ व्यवस्थित भाजून घ्या. मिश्रण पूर्ण ह्या ठिकाणी थंड झालेलं आहे. त्यामध्ये वेलची पूड ॲड करून घ्या. अर्धा किलो नाचणीच्या पिठासाठी इथे मी 250 ग्रॅम गूळ बारीक चिरून घेतला आहे. ह्या ठिकाणी आपल्याला मिश्रण पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे. या ठिकाणी गॅस बंद आहे. आपल्या लाडूला परफेक्ट बाइंडिंग येण्यासाठी मिश्रण आपल्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे व ते एका भांड्यात काढून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट्स मिक्स करून पीठ पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व आपल्याला हवे त्या आकाराचे लाडू वळून घ्यायचे आहेत. तुम्ही ते पाहू शकता लाडू किती सहज वळले जात आहेत व आपले अशा प्रकारे नाचणीचे लाडू तयार आहेत. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. थँक